जेव्हा कधी भाजीला काही नसेल ना, तर त्यावेळेला ही अशी डुबुक वड्यांची भाजी जर बनवली ना, तर सगळेच आवडीने खातील. तर नमस्कार, मी आशा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते अशाच रेसिपीमध्ये. तर व्हिडिओला स्किप नका करू, पूर्ण बघा आणि चॅनलवर जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा. तर आता आपण पाहूयात ही डुबुक वड्यांची भाजी मी कशी बनवलेली आहे. खूप छान लागते, एकदम वेगळ्या पद्धतीची भाजी आहे. तर चला आपण रेसिपी पाहूया. तर बघा याच्यासाठी ना एक कच्चं वाटण बनवून घ्यायचं आहे. तर मी अद्रक, लसूण, टोमॅटो आणि कोथिंबीर आणि कांदा ह्याचं मी कच्चंच असं वाटण करणार आहे. तर अद्रक लसूण टाकलं, कांदा टाकला आता मिक्सरच्या भांड्यात. आता टोमॅटो मी 2 घेतलेले, 2 कांदे घेतलेले आणि थोडंसं अद्रक आणि लसूण आणि कोथिंबीर. आता याची आपण कच्चीच पेस्ट बनवून घेतलेली आहे. आता ही तेलामध्ये छान तर बघा तेल छान गरम झालेलं आहे. आता आपण जिऱ्याची ह्याला फोडणी देणार आहोत. फक्त जिऱ्याचीच फोडणी देणार आहे मी. आणि छान जिरं तडतडलं की आपण जे वाटण वाटून ठेवलेलं कच्चं ते छान असं या तेलामध्ये आपण मस्तपैकी एकदम खरपूस असं तेलामध्ये परतून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत हे परतवायचं आहे. आपण हे कच्चंच वाटण वापरणार आहोत ह्या भाजीला. तर ह्या पद्धतीने आपण सगळं वाटण आहे ना छान असं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी तळून घेऊया. तर हे वाटण आपण छान तेलामध्ये परतून घेतो. तोपर्यंत आपण एका टोपामध्ये ना जे डुबुक वडे बनवायचे आहेत आपल्याला त्या रस्स्यामध्ये टाकण्यासाठी, त्याच्यासाठी मी हे 2 मोठे चमचे ना बेसन घेतलेलं आहे. आता हे बेसनाचं पीठ आपल्याला कालवून ह्याचं म्हणजे डुबुक वडे बनवायचे आहेत. तर ह्याच्यामध्ये थोडी हळद, थोडंसं काश्मीरी लाल तिखट आणि चवीनुसार मीठ आणि आपण कोथिंबीर टाकून हे छान असं घट्टसर आपण ह्याला असं म्हणजे थोडंसं आपण भजीपेक्षा पण जास्त असं घट्ट आपण बनवून घेणार आहोत. कारण आपल्याला ज्या रशामध्ये हे वडे पण बनवून सोडणार आहोत डायरेक्ट. तर ह्याच्यासाठी बघा छान असं आपण चमच्याने आपण हे मिक्स करून घेऊया. आणि जास्त पातळ नाही, जास्त घट्ट पण नाही, या पद्धतीने वडे सोडता येईल त्या पद्धतीने आपण हे पीठ असं मळून घेतलं. थोडीशी कोथिंबीर पण टाकली. आता हे आपलं पीठ तयार झालेलं आहे. आपण आता जेव्हा रश्श्याला आपल्या उकळी येईल त्यावेळेला हे आपण त्या रश्श्यामध्ये हे डुबुक वडे असे आपण हाताने सोडणार आहोत. तर आता बघूया आपण वाटण छान आपलं परतून घेतलेलं आहे. बघा तेल सुटेपर्यंत एकदम कच्चा वास याचा निघून द्यायचा आणि छान असं परतवून घ्यायचं मस्त तेलामध्ये. बघा छान असं तेल सुटलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला आपण बेसिक मसाले म्हणजे घरचे जे मसाले आहेत ते मी या भाजीमध्ये वापरणार आहे. तर सर्वात प्रथम आधी आपण हळद वगैरे वापरूया. हळद, लाल तिखट आणि आपल्या घरात जो मसाला आपण बनवून ठेवलेला आहे तो मी हे कांदा लसूण मसाला आहे ना तो वापरणार आहे. तो मी 2 मोठे चमचे मी कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. अर्धा चमचा आपण हळद आणि हे काश्मीरी लाल तिखट टाकणार आहोत आणि 2 चमचे आपण धने आणि जिरेपूड टाकणार आहोत ह्याच्यामध्ये. तर बस आपण एवढे 4 मसाले हे वापरणार आहोत आणि छान असं चवीनुसार मीठ टाकू आणि छान असं हे मसाले आहेत ते मस्तपैकी या वाटणामध्ये आपण मिक्स करून छान परतवून घेऊया. तर बघा हे सगळे आपण मसाले ह्या वाटणामध्ये छान असे परतवून घेणार आहोत. अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचे आहेत. बघा मस्तपैकी मसाले छान आपण हे परतून घेत आहोत. आता ह्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी वापरायचं आहे. तर हे छान बघा वाटण तेल सुटेपर्यंत रंग पण छान आलेला आहे. तर मी हे गरम पाणी करून ठेवलेलं ते गरम पाणीच आपण ह्या भाजीमध्ये मिक्स करणार आहोत. तर बघा मस्तपैकी आपण हे गरम पाणी टाकून छान झाकण ठेवून आपण हे छान उकळी काढून घेऊया ह्याला. आता बघा मस्तपैकी उकळी आलेली आहे ह्याला आणि आता उकळी आल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले वापरायचे आहेत. तर बघा मस्त उकळी आलेली आहे. आता आपण जे पीठ कालवलेलं बेसनाचं त्याचे आपण छोटे छोटे असे वडे आपण ह्या रश्श्यामध्ये सोडणार आहोत. तर मग मस्तपैकी अशी उकळी आणून द्यायची आणि मगच आपल्याला हे वडे सोडायचे आहेत. उकळी न येता ह्याच्यामध्ये वडे सोडू नये. तर पाण्यामध्ये थोडासा हात टाकून म्हणजे हात भिजवायचा आहे आपल्या पाण्यामध्ये आणि हे छोटे छोटे असे आपण भजी कसे काढतो त्या पद्धतीने आपण हे असे डुबुक वडे टाकणार आहोत ह्या वड्यांमध्ये. बघा या पद्धतीने खूप छान लागते ही भाजी. भाजीला जर कधी नसेल ना काही तर ह्या पद्धतीची आपण डुबुक वड्यांची भाजी जर बनवली तर सगळ्यांनाच आवडते. भाकरीबरोबर, भाताबरोबर खूप छान लागते ही भाजी. तर या पद्धतीने आपण सगळे वडे आपण रश्श्यामध्ये टाकून घेऊया आणि छान असे शिजवून घेऊया. तर बघा सगळे आपण वडे असे या पद्धतीने टाकून घेऊया. तर बघा या पद्धतीने आपण सगळे वडे ना ह्या रश्श्यामध्ये मस्त सोडून घेत आहोत आणि छान याला असे उकळी येऊ द्यायची म्हणजे आपले जे वडे आहेत ते छान या रश्श्यामध्ये शिजून निघतात
आणि मस्तपैकी भाजी खायला तयार होते. आणि छान अशी वरतून कोथिंबीर टाकून मस्तपैकी भाजी भाकरीबरोबर, भाताबरोबर, चपातीबरोबर तुम्ही खाऊ शकता. आता ज्या टोपात आपण बेसन कालवलेलं ना, त्याच टोपात थोडंसं पाणी आपण मिक्स करून हे पण या पाणी ह्याच्यामध्ये टाकून छान असं आता भाजी ही उकळी काढूया. आणि मस्तपैकी भाजी शिजली की लगेच आपण खायला तयार झालेली आहे ही भाकरीबरोबर. तर बघा, या पद्धतीची आपण डुबुक वड्यांची भाजी बनवलेली होती. तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि चॅनलवर जर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि जी राईट साईडला जी बेल आयकॉन असेल ती प्रेस करा, म्हणजे जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओ येतील त्या वेळेला तुम्हाला नोटिफिकेशन येईल. तर बघा, या पद्धतीची आपण डुबुक वड्यांची भाजी बनवलेली आहे मस्तपैकी. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप नका करू. आणि आता आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. तर बघा, मस्त भाजी तयार झाली आहे भाकरी आणि चपातीबरोबर खाण्यासाठी.